आणि पुण्यामधून आता येऊयात मुंबईमधल्या दहिसर मतदारसंघात। दहिसर मतदारसंघामध्ये भाजपच्या मनीषा चौधरी विरुद्ध ठाकरे गटाचे विनोद घोसाळकर असे कट्टर प्रतिस्पर्धी निवडणुकीच्या रिंगणात आहेत। या वर्षीच्या निवडणुकीमध्ये अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणाचे पडसाद उमटणार हे निश्चित आहे। पण या प्रकरणाचा ठाकरे गटाला कितपत फायदा होणार पाहूयात या रिपोर्ट। दहिसर विधानसभा मुंबईतल्या सर्वाधिक चर्चेत असलेल्या मतदारसंघांपैकी एक मतदारसंघ। काही महिन्यांपूर्वी दहिसरमध्ये झालेल्या गोळीबारानंतर हा मतदारसंघ चर्चेत आला होता। या ठिकाणचे सध्याचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार विनोद घोसाळकर यांचे चिरंजीव अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती आणि या घटनेमुळे संपूर्ण दहिसर हादरलं होतं। आणि याच घटनेचे पडसाद दहिसर विधानसभा मतदारसंघात निवडणुकीमध्ये उमटतील हे निवडणुकीपूर्वीच निश्चित झालं होतं। भाजपाकडून या मतदारसंघामध्ये 2 टर्म आमदार असणाऱ्या मनीषा चौधरी यांना पुन्हा तिसऱ्यांदा उमेदवारी देण्यात आली आहे। तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून अपेक्षेप्रमाणेच घोसाळकर कुटुंबियातील विनोद घोसाळकर यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलंय। 2014च्या निवडणुकीत देखील मनीषा चौधरी विरुद्ध विनोद घोसाळकर अशा पद्धतीचा सामना झाला होता आणि त्यावेळी मनीषा चौधरी यांनी विनोद घोसाळकर यांचा पराभव केला होता। मात्र आता परिस्थिती तशी नाही। विनोद घोसाळकर यांच्या बाजूने सहानुभूतीची लाट असल्याचं बोललं जातंय। 2019च्या निवडणुकीमध्ये मनीषा चौधरी यांनी काँग्रेसच्या अरुण सावंत यांचा पराभव केला होता। या निवडणुकीमध्ये मनीषा चौधरी यांना 87,609 मतं होती, तर अरुण सावंत यांना 23,690 मतावर पराभव स्वीकारावा लागला होता। 2019 मध्ये भाजपा आणि शिवसेना महायुतीमध्ये एकत्र लढले होते आणि त्यामुळे दोन्ही पक्षाची मतं हे मनीषा चौधरी यांना मिळाली होती। मात्र यावर्षीची समीकरणं थोडी वेगळी आहे, त्यामुळे या मतदारसंघातील निवडणुकीची चुरस देखील वाढली आहे। दोन 2,77,000 मतदार संख्या असणाऱ्या या मतदारसंघामध्ये 1 लाख मराठी मतदार आहे, तर 70,000हून अधिक गुजराती मतदार आहेत। त्या खालोखाल उत्तर भारतीय मतदारांची संख्या आहे आणि यातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने यावेळी या मतदारसंघामध्ये आपला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवला आहे। त्यामुळे मतांच्या विभाजनावर बरीचशी समीकरणं या मतदारसंघातली अवलंबून आहे। दहिसरमध्ये गणपत पाटील झोपडपट्टी वसाहत ही धारावी नंतरची दुसऱ्या क्रमांकाची मोठी झोपडपट्टी वसाहत आहे आणि या ठिकाणच्या सोयी सुविधांचा प्रश्न हा सध्या ऐरणीवर आहे। यासोबतच या विधानसभा मतदारसंघात होणारी कांदळवनाची कत्तल आणि अंमली पदार्थांची होणारी विक्री या मुद्द्यांवर या ठिकाणची निवडणूक लढवली जाणार आहे। अक्षय कुडकेलवार, NDTV मराठी, दहिसर।